मुलांनो, आजच्या व्हिडिओमध्ये दिलेल्या संख्यावरून बघा, दिलेल्या संख्येवरून मोठी संख्या तयार करणे. मोठी संख्या तयार करणे. आता ती कशी करायची चला बघूया आपण. परीक्षेत प्रश्न असा येतो की खाली दिलेल्या अंकांचा वापर करून मोठ्यात मोठी संख्या तयार करा, असा प्रश्न असतो. समजा प्रश्न असतो 3, 2, 1 आणि 9 या अंकांचा वापर करून 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार करा. आता मोठ्यात मोठी संख्या तयार करत असताना सोप्या पद्धतीनं लक्षात ठेवायचं काय की मोठी संख्या तयार करताना अगोदर मोठा अंक कोणता आहे? 9 आहे. त्यानंतर 3, त्यानंतर 2 आणि त्यानंतर 1 अशा पद्धतीने मोठी संख्या तयार करायची. आता लहान संख्या कशी तयार करायची याच उदाहरणावर घेऊयात. सर्वात लहान अंक, त्याच्यानंतर थोडासा मोठा, त्यानंतर थोडासा मोठा आणि शेवटी सर्वात मोठा अंक. म्हणजे हा चढता क्रम नाही, हा उतरता क्रम आणि हा चढता क्रम. जेव्हा लहान संख्या बनवायची असते तेव्हा चढता क्रम वापरायचा आणि जेव्हा मोठी संख्या वापरायची असते तेव्हा उतरता क्रम वापरायचा. लक्षात आलं? सोप्या पद्धतीने आपण शिकलोय चढता क्रम आणि उतरता क्रम. अंक दिलेले असतात, त्याच अंकांचा वापर करून आपल्याला संख्या तयार करायची आहे. या अंकावरती प्रश्न परीक्षेत कसे येतात ते पण आपण घेणार आहोत. मात्र अशा पद्धतीने समजा तुम्हाला जर सांगितलं, आता हे झालं अंक देऊन, आता यामध्ये जर एखादा शून्य आला तर हे बघा, आता 5 अंक दिले आणि शून्य दिला तर मोठी संख्या तयार करा म्हणून सांगितलं जातं. लक्षात ठेवा, जर शून्य आला आणि तुम्हाला जर सांगितलं की या अंकांचा वापर करा आणि सर्वात मोठी संख्या तयार करा, तर कसे करणार? सोपं तेच पद्धत. सर्वात मोठा अंक, त्यानंतर हा 2, त्याच्यानंतर हा शून्य सर्वात शेवटी. असं जर केलात तर तुम्हाला मोठ्यात मोठी संख्या तयार मिळते. आणि याच अंकांचा वापर करून आता हा कोणता झाला? हा क्रम बघा, उतरता क्रम आहे. मोठी संख्या तयार करताना उतरता क्रम. आणि आता तुम्हाला जर सांगितलं परीक्षेमध्ये या अंकांचा वापर करून किंवा खालील अंकांचा वापर करून लहानात लहान संख्या तयार करा, तर काय करायचं? सुरुवातीला हा 1 सर्वात लहान संख्या अगोदर घ्यायची, त्यानंतर हा दुसऱ्या स्थानी डावीकडून दुसऱ्या स्थानी 0 घ्यायचा, डावीकडून दुसऱ्या स्थानी हा 0 घ्यायचा आणि मग हा छोटी संख्या, त्यानंतर थोडीशी मोठी आणि हा शेवटी. लक्षात आलं? अशा पद्धतीने अंक जर लिहिले तर ही लहानात लहान 5 अंकी म्हणजे या अंकांचा वापर करून 5 अंकी लहानात लहान संख्या. आली लक्षात? अशा पद्धतीने आपण 2 प्रकार पाहिले. नुसते अंक देऊन बघा, अंक दिलेत 4 अंकी किंवा 5 अंक दिलेले असतील. समजा इथं मी 5 लिहिला तर 5 अंकांचा वापर करून 5 अंकी मोठ्यात मोठी आणि 5 अंकी लहानात लहान करायची आहे. तर आपण 4 अंकी करून पाहिली होती. जर 0 आला आणि तुम्हाला प्रश्न विचारला 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार करा, तर सर्वात सोपं उतरता क्रम आपण पाहिलेला आहे. उतरत्या क्रमाने संख्या मांडून ठेवायच्या. आणि जेव्हा लहान संख्या लिहायला सांगतात त्यावेळेला सर्वात चढता क्रम मांडताना दुसऱ्या ठिकाणी 0 हा अंक घ्यायचा, म्हणजे तुमची लहान संख्या तयार होते. आता असा एक प्रश्न येतो, आणखी एक परीक्षेत प्रश्न येतो की आपले जे अंक आहेत 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 0 हे जे अंक आहेत म्हणजे पूर्ण संख्या आपण जो पाहिलेला आहे बघा, 0, 1, 2, 3, 4, 5, 6,
7, 8 आणि 9 हे अंक 1 ते 100च्या संख्येमध्ये ओळीमध्ये किती वेळेस येतात हे विचारतात परीक्षेमध्ये. म्हणून हे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. नेहमीच लक्षात ठेवण्यासाठी सोपा उपाय, फक्त 1 हा जर 0 सोडला तर बाकीचे सगळे एकसारखी संख्या आहे 1 ते 100पर्यंतची. कशी बघूयात आपण. बघा, 0 हा फक्त 11 वेळेस येतो. कुठं? 1 ते 100पर्यंतची उजळणी जर आपण लिहिली तर यामध्ये 0 हा किती वेळेस येतो? 11 वेळेस. 1 हा अंक बघा, 1 हा अंक 21 वेळेस येतो. फक्त हे दोनच अंक लक्षात ठेवा, थोडेसे वेगळे म्हणजे जास्त वेळेस येणारे आहेत. 1 हा अंक 100 ते 1 ते 100च्या उजळणीमध्ये 21 वेळेस येतात. हा 21 वेळेस. आणि बाकी या जे अंक आहेत हे 2 पासून ते 9 पर्यंत प्रत्येक अंक हा 20 वेळेस येतो. म्हणजे 2 20 वेळेस, 3 20 वेळेस, 4 20 वेळेस, 5 20 वेळेस, 6 20 वेळेस, 7 20 वेळेस, 8 20 वेळेस आणि 9 20 वेळेस. कोणत्या ह्याच्यामध्ये? 1 ते 100पर्यंतच्या उजळणीमध्ये 2 अंक किती वेळेस येतो हे लक्षात ठेवा. आणखी मुलांनी घरी सराव कसा करायचा? 1 ते 10 पर्यंत की 1 अंक किती वेळेस येतो, 2 अंक किती वेळेस येतो हे लक्षात ठेवा आणि त्याचा लिहून ठेवा. तोही एका वेळेस परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो. मात्र सर्रास परीक्षेमध्ये प्रश्न हा अशा पद्धतीने येतो. लक्षात ठेवा. बघा, तर अशा पद्धतीने लक्षात ठेवलात. आता हे झालं 1 ते 100 म्हणजे 1 अंकी पण संख्या आल्या आणि 2 अंकी पण संख्या आल्या. यामध्ये लक्षात ठेवण्याच्या 2च गोष्टी आहेत. 0 किती वेळेस आहे? 11 वेळेस, 1 21 वेळेस आणि बाकी सर्व संख्या या 20 वेळेस आहेत. म्हणजे 2 पासून ते 9 पर्यंत. लक्षात आलं? या कोणत्या ह्याच्यामध्ये? 1 ते 100पर्यंत. आता बघा, आता जे आपण पाहणार आहोत 2 अंकी म्हणजे 10 ते 99, 2 अंकी 10 ते 99 या उजळणीमध्ये 10 पासून ते 99 पर्यंतच्या उजळणीमध्ये 0 ते 9 हे जे अंक आहेत ते किती वेळेस येणार आहेत? एक लक्षात ठेवलं? हा बघा, 0चा हा 11 आणि हा 21 आणि हे 20 हे अंक लक्षात ठेवायचे. हे अंक कशासाठी? 2 ते 9 21 वेळेस, हा 1 आणि हा 0 हा 0 11 वेळेस, 1 21 वेळेस आणि 2 ते 9 अंक 20 वेळेस. आता बघूयात की 10 ते 2 अंकी संख्यामध्ये हे अंक किती वेळेस येतात हे पक्क ध्यानातच ठेवायचं. 10 ते 99 पर्यंत 0 हा 9 वेळेस येतो. लक्षात घ्या, किती वेळेस? 9 वेळेस. 0 हा 9 वेळेस येतो आणि बाकी सर्व जे या संख्या आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 या सगळ्या संख्या 19 वेळेस येतात. म्हणून हा जो नियम आहे 19 वेळेस हा सर्वांना म्हणजे 1 पासून ते 9 पर्यंत मोजून बघा. 1 अंक किती वेळेस येतो, 2 अंक किती वेळेस येतो हा सराव करा. नुसतं एकदा लक्षात ठेवल्याने मुलांना लक्षात राहत नाही. राहत जरी असेल तरी स्वतः एकदा अनुभव घेतला म्हणजे ते पक्क कायमस्वरूपी लक्षात राहतं. त्यामुळं तुम्ही 1 अंक किती वेळेस येतो मोजून काढा, 2 अंक किती वेळेस येतो मोजून काढा. एखाद्या वेळेस उजळणीचं पुस्तक समोर घ्या, नुसतं मोजून काढा म्हणजे तुमच्या पण लक्षात येईल. हे तर लक्षातच आहे. आता अशा पद्धतीचे प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतात. आता आणखी एक प्रश्न कसे येतात की बघा, आता आपल्याला आणखी एक पाहायचं की लहानात लहान संख्या आणि मोठ्यात मोठी संख्या. एक एक टॉपिक छोटा जो काही परीक्षेवरती येणारा तो आपण पाहत आहेत. त्यामुळं आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच मुलांच्या नवोदय परीक्षेसाठी हे उपयुक्त आहेत आणि मुलांना नक्कीच आवर्जून दाखवा, घरी सराव करा. याहीपेक्षा तुम्हाला जर इतरांचेही काही व्हिडिओ चांगले वाटत असतील, संकल्पना स्पष्टीकरण जर छान पद्धतीने दिलं असेल तेही सुद्धा वापरा. आणि म्हणून नवोदयच्या परीक्षेच्या दृष्टीनं हे आम्ही व्हिडिओ बनवत आहोत. याचा नक्कीच मुलांना फायदा होईल.
आता बघूयात एक अंकी परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो. एक अंकी लहानात लहान संख्या कोणती? लहान एक अंकी आणि मोठी. बघूया एक अंकी कोणते तरी 1 ते 9 पर्यंतचे अंक आहेत. लहान सर्वात 1 आणि सर्वात मोठी 9. बघा एक अंकी लहानात लहान संख्या. आता दोन अंकी लहान संख्या कोणती येईल? 10 आणि 2 अंकी मोठी 9. आता मोठी म्हटलं की 9 सोडायचीच नाही, लक्षात घ्या. 9 हे अंक येणारच आहेत. 99 सर्वात मोठी 2 अंकी 99. आणि आता 3 अंकी म्हटलं की इकडं 100, 4 अंकी 1000, 5 अंकी 10,000. लक्षात आलं. आता 3 अंकी म्हणजे 3 9 999. 4 अंकी 4 9 1 9,999. 5 अंकी 99,999. इकडे 9 9 वाढत जाणार आणि इकडे 0 म्हणजे एकावर 0 वाढत जाणार. 2 अंकी 3 अंकी 4 अंकी 5 अंकी. आता 6 अंकी म्हणल्यानंतर हे 2 3 4 5. कळलं. बघा 6 अंकी संख्या इकडे 6 9 1 2 3 4 5 6. वाचन करणार कसं? 9,99,999. लक्षात आलं. इथं सुद्धा फक्त 1 लाख. आलं का लक्षात. अशा पद्धतीचा प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतं. 3 अंकी मोठ्यात मोठी लिहा, 3 अंकी लहानात लहान घ्या. म्हणून परीक्षेमध्ये अनेक प्रश्न येतात. आता त्यावरचे नमुना प्रश्न आपण घेणार आहोत. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या की तुम्हाला बनवताना त्याचा फायदा होतो. लक्षात ठेवा. संख्या तयार करायच्या असतात, त्या कशा तयार करायच्या ते आपण आता घेणार आहोत एका उदाहरणावरून. म्हणून परीक्षेमध्ये प्रश्न असा येतो. आता हे जे आपण घेतलं यावरतीचा एक मुद्दा घेऊया. प्रश्न किंवा परीक्षेत येतो का असा प्रश्न की लहानात लहान संख्या मोठ्यात मोठी संख्या परीक्षेत विचारला जाऊ शकतो. 4 अंकी संख्या एकूण किती आहेत? बघा परीक्षेत प्रश्न आहे 0 4 6 आणि 8. 0 नीट लिहितो. 0 4 6 आणि 8 हे वापरून बनणाऱ्या कमाल आणि किमान 6 अंकी संख्यातील फरक. कमाल आणि किमान परीक्षेतला प्रश्न आहे. 0 4 6 8 हे संख्या वापरून बनणाऱ्या कमाल आणि किमान संख्येतील फरक. आता आणखी फरक पण काढायचा आपल्याला. फरक म्हणजे वजाबाकी करायची. फरक म्हटलं की वजाबाकी करावी लागते. काय म्हणतंय? कमाल संख्या. आता आधी आपण शिकलेलो आहोत की कमाल संख्या म्हणजे मोठी संख्या कशी तयार करायची. उतरता क्रम. लक्षात आला. उतरत्या क्रमाने संख्या लिहायच्या. सर्वात मोठी, त्याच्यानंतर थोडी लहान, त्याच्यानंतर थोडी लहान आणि त्याच्यानंतर थोडी लहान. किमान म्हणजे लहान संख्या. लहान संख्या लिहिताना चढता क्रमाने संख्या, मात्र डावीकडून दुसऱ्या स्थानी 0 लिहायचा म्हणजे लहान संख्या तयार होते. कशी? सर्वात लहान कोण आहे? 4 आहे. 4च्या नंतर 0 लिहा, त्याच्यानंतर 6 लिहा आणि त्याच्यानंतर 8 लिहा. बरं, ह्या संख्या थोड्याशा मागापुढं झाल्यात, त्या आपण बरोबर करूयात. 4 0 6 आणि 8. आता यांचा फरक म्हणतोय म्हणून मी वजाबाकी या दोन्हींची करायची आपल्याला. बघा 0 म्हणजे 10तून 8 गेले, खाली उरले 2. इथं 4 होते, इथं 3 राहिले. मुलांना समजण्यासाठी सोप्या पद्धतीने जसं समजते तसं इकडून घेतला 1, 13 झाले, 13तून 6 गेले, 7 राहिले, इथं राहिले 5. हे 5 जशास तसे. 8तून 4 गेले, 8तून 4 गेले, उरले 4. म्हणजे यांचा फरक काय येईल? 4572. हा जो फरक आहे या फरकाचा हे उदाहरण आहे. लक्षात आलं. म्हणून यातलं फरक किती असा प्रश्न 2015च्या परीक्षेमध्ये विचारलेला आहे. लक्षात ठेवा.